अहो, एकीकडे साखरपुड्याची तयारी आणि दुसरीकडे सुपारी फुटते. काय आणि कसलं हे राजकारण. मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्रासाठी, विशेषतः मराठी माणसासाठी आज एक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडली. अलीकडे धंदेवाईक स्वरूप आलेल्या आपल्या राजकारणात हीच घटना घडली. धंदेवाईकाचं स्वरूप स्पष्ट करणारी, दाखवणारी. उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचा विषय सुरुवातीला कुणी काढला होता? राज ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे यांची तयारी आहे का असं सुद्धा त्यांनी विचारलं होतं. उद्धव ठाकरे यांनी लगेचच्या लगे प्रतिसाद दिला आणि त्यानंतर मात्र राजरंग काही वेगळेच दिसायला लागले. काय तर म्हणे, महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणूस यांच्यापुढे आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं काही फार मोठी नाहीत. राज उद्धव एकत्र येतात म्हटल्यावर महायुतीला जेवढी धडकी भरली होती तेवढाच आनंद या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना होता, म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या कार्यकर्त्यांना. अहो, मराठी माणूस तर काय हो, यांच्या युतीच्या निर्णयाकडे टक लावून बघत होता. राज ठाकरे यांच्याकडून मात्र काहीही ठोस असं समोर येताना दिसत नव्हतं. उद्धव ठाकरे सेनेकडून मात्र रोज सकारात्मक विधानं होतच राहिली. तरीही ही युती होत नव्हती, पण होणारच नाही असंही चित्र काही स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळं अशा तशा जिवंत होत्या. भाऊभाऊ असलेल्या या दोन नेत्यामध्ये आज न उद्या बोलणी होतील, काहीतरी त्यांच्यामध्ये ठरेल, चर्चा होईल आणि महाराष्ट्राच्या मनातला निर्णय जाहीर केला जाईल अशी अपेक्षा मराठी लोकांची होती. त्याची वाट सुद्धा पाहत होते लोक. आणि आता आज अचानक वेगळंच नाट्य समोर आलं. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे गुपचूपपणे एका हॉटेलमध्ये भेटले. दरवाजा बंद करून अर्धा पाऊण तास खलबत झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. अहो, एकीकडे साखरपुड्याची तयारी आणि दुसरीकडे सुपारी फुटते. काय आणि कसलं हे राजकारण. खरं तर आता या बैठकीमध्ये नक्की काय झालं, कशावर चर्चा झाली, युतीवर झाली की न झाली, की आणखी अन्य कुठल्या विषयावर त्यांची भेट झाली, तसं हे कोणालाच माहीत नाहीत. बंद दरवाजाआड झालेली चर्चा हे दोन्ही नेते तर आपल्याला सांगणार नाहीत. त्यामुळं ते गुलदस्त्यातच राहील. पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळेच्या सगळे राजकीय पक्ष झपाटून कामाला लागलेले असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे काही चहा पिण्यासाठी त्या हॉटेलमध्ये भेटलेले नसावेत ना. बघा, या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आता युत्या, आघाड्या करण्याचे हे दिवस आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे भाजप आणि शिंदे गट सुद्धा हादरलेला आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत न जाता आपल्यासोबत यावं ही महायुतीची अपेक्षा आहे. दोन्ही भावांची युती होणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी कालच सूचित केलं होतं आणि आज त्या दोघांचीच भेट झाली बंद दाराआड. दोन्ही भाऊ एकत्र आले तर भाजपाला परवडणार नाही आणि त्यामुळेच त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही असं भाजपानं ठरवलं आहे, असा दावा सुद्धा आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आजच्या या गाठीभेटीमुळं अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. वेगवेगळ्या स्तरातून आज प्रतिक्रिया येत आहेत. बघा, राज ठाकरे अलीकडेच म्हणाले होते की भाजपाला ठाकरे ब्रँड संपवायचा आहे आणि आज तेच फडणवीसांना भेटतात बंद दाराआड. महाराष्ट्राचे उद्योगधंदे याच भाजपानं गुजरातला पळवले आणि तरुणांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या मराठी माणसांच्या. मुंबईत सुद्धा गुजराती माणूस मराठी माणसावर दादागिरी करू लागलेला आहे आणि या गुजराती माणसाच्या मागं कोण आहे? भाजपा. आणि मराठी तरुणांचा, मराठी माणसाचा पुरस्कार करणारे राज ठाकरे आज भाजपाच्या सोबत निघाले असल्याचं दिसत आहे. अजून ठामपणे ते सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही. आणि मग बघा, त्यामुळं या भेटीनं मराठी माणूस हादरून गेला. फडणवीसांनी मराठी माणसाच्या राजकारणाची बाजी पलटवली असल्याचं चित्र आज तरी दिसत आहे. धंदेवाईक राजकारणाचा पुढचा भाग आता मराठी माणसाच्या नशिबी येणार की काय, आता हेच पाहावं लागेल. दुर्दैव, तरीही पाहूया, आशावादी राहूया. नक्की काय काय होतं ते दिसेलच. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक साधी माफक अपेक्षा आहे.
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.